नमस्कार विद्यार्थी वर्ग. पहा, याच्यामध्ये आपल्याला 3 चित्र दिसत आहेत. कशाचे आहेत? तर ऋतूची. पहिला आहे उन्हाळा, त्याच्यानंतर पावसाळा आणि सर्वात शेवटी आहे हिवाळा. तर उन्हाळ्यामध्ये काय असतं? तर खूप जास्त मोठ्या प्रमाणात ऊन असतं. पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस आणि हिवाळ्यात काय रे? तर थंडीचं प्रमाण हे जास्त असतं. प्रत्येक ऋतू हा किती महिन्यांचा असतो? तर 4-4 महिन्यांचा. तर पहा, पावसाळ्यामध्ये काय रे, खूप पाऊस असतो, त्यामुळे आपल्याला काय पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्रीची आवश्यकता असते. छत्री, रेनकोट. हिवाळ्यामध्ये काय थंडी जास्त प्रमाणात असते, यामुळे आपण काय रे उबदार कपडे परिधान करतो. पण उन्हाळ्यात काय जास्त प्रमाणात असतं? तर ऊन. उन्हाळ्यात जास्त प्रमाणात ऊन असल्यामुळे काय रे आपल्याला नेहमी काय थंडगार पदार्थ खावेसे वाटतात किंवा सारखं पाणी प्यायची इच्छा होते. तर आज आपण पाठ क्रमांक 17 पाणपोई ही कविता अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण कविता वाचन करूयात. लक्षपूर्वक ऐका. उन्हात घामेजून अंगाची होती या लाही, सूर्यकिरणांची लागती उष्ण गरम झळाई. आठवते दुग्ध उन्हात तली थंडगार सराई, वटवृक्षाच्या सावलीत थाटलेली पाणपोई. रखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा, धुळी संगे पाला पाचोळा जाई उंच अंबरा. थकलेल्या वाटसरूला ग्लानी येती गरागरा, पिऊनी पाण्याचा घोट तेव्हा महत्त्व कळे खरा. या दिवसात चोहीकडे पडते कडक ऊन, सारखी लागते साऱ्यांनाच मोठी तहान. पिण्यास ठेवतात पाण्याने भरलेले रांजण, रंक असो वा राव हे पाणी पितात सारे जण. झाकलेला लाल कपडा, गार पाणी रांजणात, भरपेट पाणी पिऊनी तृप्त वाटते मनात. धन्य असो ज्याने थाटली ही पाणपोई उन्हात, धन्य असो ज्याने थाटलेली पाणपोई ही उन्हात, पिऊन या पाणी दुवा देती सारे त्या सज्जनास. ही कविता आहे अच्युत पठाण लोहगावकर यांची. तर चला आता मुलांनो आपण अर्थ समजून घेऊयात. तर मुलांनो, पूर्वी पहा वाहनांची सोय नसायची, तेव्हा भरपूर अंतर लोक काय करायचे? चालतच किंवा सायकलवर, घोडागाडी याने प्रवास करायचे. आणि तुम्हाला तर माहीतच आहे उन्हाळ्यात किती ऊन लागतं आणि वेळोवेळी काय रे तहान पण लागते. तर तेव्हा काय करायचे? तर काही लोक गावात किंवा शेजारी पाणपोई ही जास्त मोठ्या प्रमाणात असते. काही लोक काय करतात? एखाद्या मोठ्या झाडाखाली, म्हणजे मोठं जे झाड असेल तिथं काय करतात? पाण्याने भरलेले दोन किंवा एक काय असेल ते मातीचे माठ ठेवतात आणि त्याच्यावर आता बघा, आता काय झाले रे, मोठ्या पाण्याच्या टाक्या होतात. ठिकठिकाणी काय असतात? पाण्याच्या टाक्या असतात, त्याला नळ असतात. पण पूर्वी नळाची सोय होती का? तर नाही. त्यामुळे लोक काय करायचे? मोठा माठ ठेवायचे आणि त्याच्यावर त्या पाणी पिण्यासाठी ओगराळे घ्यायचे. काय घ्यायचे? तर ओगराळे. जे पाणी घेण्यासाठी आपण भांडं वापरतो, चमच्यासारखं असतं, त्याला ओगराळे असं म्हणतात. पहा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय तसंच एक झाड आहे. झाडावर काय रे, झाडाखाली काय आहे? कट्टा आहे आणि कट्ट्यावर 2 माठ ठेवले आहेत आणि त्याच्यावर बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक भांडं स्टीलचं ओगराळं देखील ठेवलेलं आहे आणि लाल कपड्याने पाणी झाकून ठेवलं आहे, जेणेकरून पाणी स्वच्छ राहावे व थंडगार राहावे. तर आपण अर्थ समजून घेऊयात. उन्हात घामेजुनी अंगाची होतीया लाही, सूर्यकिरणांची लागती उष्ण गरम झळाई. काय होतं? उन्हाळ्यात बघा ऊन जास्त प्रमाणात असतं, त्यामुळं काय रे घाम येऊन अंगाची काय लाही होते, म्हणजेच काय अंगाची आग होते. सूर्यकिरण लागती उष्ण गरम झळाई आणि सूर्याची किरणांची कशी रे? उष्ण गरम झळाई अंगाला लागत असते. आठवते दुग्ध उन्हातली थंडगार सराई, वटवृक्षाच्या सावलीत थाटलेली पाणपोई. तेव्हा काय होतं मग? जेव्हा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ऊन लागतं, सूर्यकिरणांनी अंगाची लाही होते, म्हणजे जास्त प्रमाणात घाम येतो
आणि खूप ऊन लागतं तेव्हा काय आपल्याला थंडगार थंडगार काय रे पाणपोई आठवते. तेव्हा आपल्याला पाणपोईची आठवण येते. आता वटवृक्षाच्या सावलीत थाटलेली पाणपोई. थाटलेली म्हणजेच काय, सावलीमध्ये ठेवलेली पाणपोई. आणि पाणपोई म्हणजेच काय, वाटसरूंना पाणी पिण्यासाठी केलेली सोय म्हणजेच काय, तर पाणपोई. ती सोय कशी असते तर मोफत असते, कोणतंही शुल्क आकारलेलं नसतं किंवा कोणत्याही प्रकारचे पैसे न देता अगदी मोफत सेवा दिली जाते. काय सांगितले मग, जेव्हा खूप ऊन लागतं तेव्हा काय मग, किंवा अंगातून लाही होते तेव्हा आपल्याला पाणपोईची आठवण येते. दुसरा पॅरेग्राफ. रखरखत्या उन्हात सुटतो अवखळ वारा, धुळी संगे पाला पाचोळा, जाई या उंच अंबरा. रखरखत्या म्हणजे काय, तर अतिशय कडक ऊन. दुपारचे जे ऊन असते ते कसं असतं, रखरखतं म्हणजेच काय, तो खूप कडक. त्या ऊन म्हणजे बघा तुम्ही पाहिलं पण असेल खूप वेळा, तर अशा कडक उन्हात काय होतो, तर वारा सुटतो कधी कधी. उन्हाळ्याच्या दिवसात बघा नेहमीच दुपारचा वारा सुटत असतो. तर तेव्हा काय होतं, धुळी संगे पाला पाचोळा, जाई उंच अंबरा. धूळ म्हणजे काय, मातीचे छोटे छोटे कण असतात ना. जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात वारा येतो तेव्हा जमिनीवरच्या मातीच्या कणांबरोबर झाडांचा पाला पाचोळा देखील काय, वरती जातो हवेत. अंबरा म्हणजे काय, आभाळात. म्हणजे काय, हवेबरोबर वरती जातो. थकलेल्या वाटसरूला ग्लानी येती गरागरा, पिऊनी पाण्याचा घोट, तेव्हा महत्त्व कळे खरा. आता जेव्हा वाटसरू चालून चालून थकलेला असतो, वाटसरू म्हणजे प्रवासी थोडक्यात, रस्त्यावरून येणारे जाणारे लोक चालून चालून थकलेले असतात. तेव्हा काय होतं त्यांना, ग्लानी, उन्हामुळे काय होतं, ग्लानी म्हणजेच चक्कर येते ना. खूप उन्हामुळे काय रे, अशक्तपणा होतो किंवा कंटाळा येतो. उन्हानं काय होते, त्यांना ग्लानी होते. पिऊनी पाण्याचा घोट, तेव्हाच महत्त्व कळे खरा. तेव्हा काय होतं मग, तेव्हा काय रे, पाण्याचे आपल्याला महत्त्व कळतं. कारण का तेव्हा ऊन लागत असतं खूप, त्यामुळे आपल्याला तहान देखील लागते. आणि मग तेव्हा पाणी किती महत्त्वाचं आहे, पाण्याचा एक घोट देखील किती महत्त्वाचा आहे, हे तेव्हा आपल्याला खरं समजतं, असं कवीनं सांगितलेलं आहे. पुढे पाहूयात. या दिवसात चोहीकडे पडते कडक ऊन, सारखी सारखी लागते साऱ्यांनाच मोठी तहान. म्हणजेच काय, हे दिवस म्हणजे कोणते, तर उन्हाळ्याचे दिवस. उन्हाळा कधी सुरू होतो, तर फेब्रुवारीपासून. थोडक्यात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे 4 महिने कशाचे असतात, तर उन्हाळ्याचे. मग ह्या दिवसात काय रे, चोहीकडे म्हणजे सगळीकडे, चोहीकडे म्हणजेच काय, सगळीकडे पडती कडक ऊन. सगळीकडे काय होतं, तर कडक ऊनच असतं. सारखी सारखी लागते साऱ्यांनाच तहान. पहा, आपल्याला देखील सारखी सारखी तहान लागते उन्हाळ्याच्या दिवसात. आपण देखील सारखे सारखे पाणी प्यायला जातो ना. पावसाळ्याच्या दिवसात इतकी तहान लागते का, तर नाही. पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला कमी पाणी लागतं, हिवाळ्यात देखील. पण उन्हाळ्यात काय, आपल्याला जास्त प्रमाणात पाणी लागतं. त्यामुळे आपल्याला काय रे, सारखी 2-2 मिनटाला, 5-5 मिनटाला काय होते, तहान लागते. म्हणून काय सांगितले लेखकाने इथे, सारखी सारखी लागते साऱ्यांनाच तहान. म्हणजे सर्वांनाच, लहान असो किंवा मोठा असो, सर्वांनाच काय होते, तहान लागते. पिण्यास ठेवतात पाण्याने भरलेले रांजण, रंक असो वा राव, हे पाणी पितात सारेजण. काय सांगितलंय, तर पाणी पिण्यासाठी काय करतात, पाण्याने भरलेले रांजण ठेवतात. आता काय असतं, सांगितल्याप्रमाणे मगाशी मोठ्या मोठ्या टाक्या असतात पाण्यासाठी. पण पूर्वी असं होतं का, तर नाही. तर रांजण म्हणजे मोठे माठ. पाणी पिण्यासाठी काय, मोठे मोठे माठ किंवा मोठं पाण्याचं भांडं ठेवलेलं असतं. रंक असो वा राव, हे पाणी पितात सारेजण. रंक म्हणजेच गरीब, आणि राव म्हणजेच काय, तर श्रीमंत किंवा गरीब असा कोणताही भेदभाव न करता त्यावेळेस काय, तहान ही महत्त्वाची असते. मग काय, सर्वजण ह्या पाण्याचा लाभ घेतात. पाणपोईमधील पाणी सर्वजण पितात. पुढे पाहूयात. झाकलेला लाल कपडा, गार पाणी रांजणात, भरपेट पाणी पिऊनी तृप्त वाटते मनात. काय असतं, माठामधलं बघा पाणी कसं एकदम थंडगार आणि छान असतं. या पाण्याने घशाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. आता आपण थंड पाणी पिण्यासाठी काय वापरतो, तर मुलांना आता आपण अगदी बरोबर फ्रीज वापरतो. फ्रीजमध्ये पाणी थंड करण्यासाठी करतो ना. परंतु फ्रीजमधल्या पाण्याने घशाला त्रास होतो, पण माठातल्या पाण्यानं घशाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि त्याच्यावर लाल कपडा ठेवलेला असतो का, तर पाणी स्वच्छ राहावं, झाडांचा किंवा इतर धूळ पाण्यामध्ये जाऊ नये, कचरा पाण्यामध्ये जाऊ नये, पाणी स्वच्छ राहावं यासाठी त्याच्यावर काय, लाल रंगाचा कपडा
टाकलेला असतो. आणि माठात पाणी असल्यामुळे कसं ते गार आणि थंडगार देखील असतं. भरपेट पाणी पिऊनी तृप्त वाटते मनात. मग काय असं जेव्हा खूप तहान लागलेली असते, कडक ऊन असतं, तेव्हा तो रांजण पाहिल्यानंतर जेव्हा पाणी आपण भरपेट म्हणजे पोट भरून जेव्हा पाणी पिऊ तेव्हा काय रे तृप्त वाटते मनात. म्हणजेच काय समाधान वाटते, खूप बरं वाटतं. धन्य असो ज्याने थाटिली ही पाणपोई उन्हात. धन्य पिऊन या पाणी दुवा देती सारे जण त्या सज्जनास. धन्य असो म्हणजे काय, जे कोणी ह्या पाणपोई ज्या उन्हामध्ये एवढ्या भर उन्हामध्ये ज्या पाणपोईची सोय ज्यानं कोणी केलेली आहे, म्हणजे ही सेवा ज्यानं कोणी केलेली आहे तो धन्य असो. त्याचे काय आभार व्यक्त केलेले आहेत. जे जे कोण पाणी पितात जाताना येताना ते काय करतात, त्या सज्जनास म्हणजे त्या चांगल्या व्यक्तीस काय करतात, दुवा देतात, असं कवीने या कवितेतून सांगितलं आहे. ही कविता अय्यूब पठाण लोहगावकर यांची आहे. तर मुलांनो, तुम्हाला पाणपोई ही कविता समजलीच असेल. धन्यवाद.